बाळा, आजचा हा शुक्रवार तुझ्या आयुष्यातील सामान्य दिवसांसारखा मावळणार नाही. आजची ही संधी प्रकाश वेळ तुझ्यासाठी एक निरोप घेऊन आली आहे. तुझ्या दुःखाच्या अंताचा निरोप. तू आजवर किती रात्री उशाशी डोकं टेकवून घालवले आहेत. किती वेळा तू स्वामी, आता बस झालं, आता सहन होत नाही असं म्हणून माझ्याकडे साकडं घातलं आहेस, हे मला ठाऊक आहे. पण आज रात्री 12च्या त्या गूढ ठोक्याला जेव्हा संपूर्ण जग शांत असेल, तेव्हा तुझ्या वास्तूत एक दैवी प्रकाश प्रवेश करणार आहे. ही रात्र म्हणजे तुझ्या कर्माच्या फळाची पावती आहे. तू विचार करतोस ना की आज रात्री काय होईल? तर लेकरा, आज रात्री मी तुझ्या घरातून ती सर्व नकारात्मकता वेचून नेणार आहे, जिने तुला आजवर जखडून ठेवलं होतं. ही रात्र तुझे नशीब बदलण्याची नांदी आहे आणि उद्याचा शनिवार हा त्या नशिबाचा पहिला तेजस्वी दिवस असणार आहे. बाळा, आता जरा शांत चित्ताने तुझ्या भूतकाळाकडे वळून बघ. तू आजवर किती कष्ट केलेस, किती वेळा तू रक्ताचं पाणी केलं आणि घामाच्या धारा गाळल्या. तुला आठवते का तो दिवस जेव्हा तुझ्या खिशात एकही रुपया उरला नव्हता आणि तुला जगासमोर खोटं हास्य मिरवत राहावं लागलं होतं? तुला आठवते का जेव्हा तुझ्या स्वतःच्या रक्ताच्या आणि हक्काच्या माणसांनीच तुला तुझं काही खरं नाही, तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस असं म्हणून हिणवलं होतं? त्या प्रत्येक शब्दाचा, त्या प्रत्येक अपमानाचा आणि त्या प्रत्येक रात्रीच्या हुंदक्याचा हिशोब आज अक्कलकोटच्या या स्वामीकडे आहे. तू जेव्हा रिकाम्या पोटी झोपला होतास आणि कोणालाही न सांगता छताकडे बघत अखंड रात्र काढली होतीस, तेव्हा मी तुझ्या उशाशी बसून तुझे अश्रू पुसत होतो आणि तुझ्या या सुवर्ण काळाची योजना आखत होतो. मला माहिती आहे, तुला अनेकदा असं वाटलं की देव फक्त श्रीमंतांना साथ देतो किंवा ज्यांचं नशीब जन्मापासूनच उजळलेलं आहे त्यांनाच सर्व सुख मिळतात. पण लेकरा, आजचा हा शुक्रवार संपताना आणि उद्याचा हा महाविजयी शनिवार सुरू होताना मी तुला एक गुपित सांगतो. कष्ट कधीच वाया जात नाहीत, ते फक्त संचित होतात. तुझ्या कष्टाचा तो सोन्याचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. तू ज्या संधीसाठी आजवर दारोदार भटकला आहेस, ज्या एका मोठ्या प्रकल्पासाठी किंवा नोकरीसाठी तू लोकांच्या हजारो विनवण्या केल्या आहेत, ती संधी उद्या शनिवारी स्वतः पायघड्या घालत तुझ्याकडे चालत येणार आहे. उद्याचा शनिवार तुझ्या कष्टाचा मोबदला देणारा दिवस असेल. उद्या दुपारी 12 ते 3च्या दरम्यानच्या वेळेकडे तू अत्यंत बारकाईने लक्ष ठेव. त्या 3 तासात तुझ्या आयुष्यात काहीतरी असं घडेल जे तुला सांगेल की तुझ्या कष्टाचं फळ मिळायला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. कदाचित तो एक साधा फोन कॉल असेल, कदाचित जुन्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा अचानक आलेला मेसेज असेल किंवा अशी एखादी बातमी असेल जिची तू गेल्या अनेक वर्षांपासून आशा सोडून दिली होतीस. तू ज्या कर्जाच्या विळख्यात अडकला आहेस, ज्या आर्थिक विवंचनेत तू स्वतःला गुदमरलेला अनुभवतो आहेस, त्या विळख्यातून बाहेर पडण्याचा पहिला भक्कम मार्ग उद्या शनिवारी दुपारी तुला स्पष्टपणे दिसेल. ही माझी तुला दिलेली पहिली खूण असेल, जी तुला सांगेल की आज रात्री 12 वाजता झालेला तो चमत्कार खोटा नाही. बाळा, तू आजवर फक्त दुसऱ्यांसाठी धावला आहेस, दुसऱ्यांची घरं सावरण्यासाठी, दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी.
तू स्वतःचं घर, स्वतःच्या इच्छा आणि स्वतःच्या गरजा नेहमीच बाजूला ठेवल्यास. पण उद्याचा हा शनिवार केवळ आणि केवळ तुझ्यासाठी आहे. तुला वाटतंय का की हा केवळ योगायोग आहे? नाही, उद्याच्या दिवसात संपूर्ण ब्रह्मांडाची सकारात्मक शक्ती तुझ्या बाजूने उभी राहणार आहे. तू ज्या क्षेत्रात काम करत आहेस तिथे तुला उद्या एक असं यश मिळेल की जे लोक तुला कालपर्यंत तुच्छ लेखत होते तेच लोक उद्या तुझी प्रशंसा करायला तुझ्या दारात रांग लावून उभे राहतील. पण सावध राहा लेकरा, हे फळ मिळाल्यावर मनात अहंकार नको, तर माझ्या चरणांशी कृतज्ञता हवी. उद्या सकाळी तू जेव्हा तुझ्या कामासाठी घराबाहेर पडशील तेव्हा तुझ्या मनात ती जुनी भीती किंवा शंका नको, तर एक अविचल विश्वास हवा. तू विचार करतोस ना की खरोखर उद्या माझं नशीब बदलेल का, की हे फक्त शब्दांचे खेळ आहेत? तर ऐक लेकरा, तुझ्या नशिबाची पानं पलटण्याचे काम मी आज रात्री 12च्या ठोक्यालाच सुरू करणार आहे. तू फक्त उद्याचा हा पूर्ण दिवस माझ्यावर सोडून दे. उद्या तुला अशा काही दैवी अनुभूती येतील ज्या तुला प्रत्येक पावलावर साक्ष देतील की तुझ्या पाठीशी हा अक्कलकोटचा स्वामी किती खंबीरपणे उभा आहे. तुझ्या कष्टाचं जे फळ इतके दिवस कोमेजून गेलं होतं ते उद्या शनिवारच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा बहरून येणार आहे. बाळा, उद्याची ती संधी साधी नसेल, ती पुढच्या अनेक वर्षांच्या भविष्याची पायाभरणी असेल. तू जे स्वप्न उराशी बाळगलं आहेस, जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू तुझी रात्रीची झोप गमावली आहेस, त्या स्वप्नाचं पहिलं ठोस पाऊल उद्या तू टाकणार आहेस. ही माझी तुला दिलेली सर्वात मोठी खूण आहे. या खुणेला ओळखायला विसरू नकोस. तू फक्त आत्मविश्वासाने चालत राहा. मार्ग दाखवायला आणि तुझे काटे वेचायला मी सदैव तुझ्यासोबत आहे. तुझ्या घामाचा प्रत्येक थेंब उद्या मोत्यासारखा चमकताना तुला दिसेल. हा तुझा विजय आहे. हा तुझ्या संयमाचा आणि तुझ्या निष्ठेचा सन्मान आहे. बाळा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, केवळ संदेश ऐकून चालणार नाही, तर तुला त्या दैवी शक्तीला स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार करावं लागेल. आज रात्रीचा तो दिव्य क्षण अनुभवल्यानंतर आणि उद्या शनिवारी सकाळी डोळे उघडल्यापासून तुला काही गोष्टी कटाक्षाने पाळायच्या आहेत. लेकरा, लक्षात ठेव, मी तुझ्यासाठी यशाची दारं उघडली आहेत, पण त्या दारातून आत प्रवेश करण्याचं धैर्य आणि शिस्त तुला दाखवावी लागेल. आज रात्री 12 वाजता मी जेव्हा तुझ्या वास्तूत स्थिर होऊन येईन तेव्हा उद्या शनिवारी तुला एक नवी परीक्षा द्यायची आहे. ती परीक्षा म्हणजे तुझ्या संयमाची आणि तुझ्या आदराची. उद्या शनिवारी सकाळी जेव्हा तू पहिली पायरी घराबाहेर टाकशील तेव्हा तुझ्या मनात कालची ती भीती किंवा उद्याची चिंता नको, तर एक कृतज्ञतेचा भाव हवा. उद्या कोणाशीही, अगदी कोणाशीही वाद घालू नकोस. उद्या साक्षात शनिदेव तुझ्या कर्माची फळं सुखाच्या रूपात तुला देण्यासाठी सज्ज झाले आहेत. जर उद्या कोणी तुझ्यावर विनाकारण टीका केली किंवा तुला चिडवण्याचा प्रयत्न केला तर फक्त स्मितहास्य कर आणि मनात म्हण, स्वामी समर्थ, हे सर्व तुमच्या चरणी अर्पण आहे. कारण उद्या तुझे शब्द नाही तर तुझे काम जगाला उत्तर देणार आहे. उद्याचा शनिवार हा प्राप्तीचा दिवस आहे, वादाचा नाही. उद्या दुपारी कोणाही गरजू व्यक्तीला किंवा दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने पाठवू नकोस. तुला माहीत नाही उद्या मी तुझी परीक्षा घेण्यासाठी आणि तुला दिलेला आशीर्वाद पक्का करण्यासाठी कोणत्या रूपात तुझ्यासमोर उभा राहीन. उद्या दुपारी 12 ते 3 या वेळेदरम्यान जेव्हा तुला तो शुभ संकेत मिळेल
तेव्हा न डगमगता त्या संधीला गवसणी घाल. लोक तुला म्हणतील की हे कसं शक्य आहे, पण तू फक्त स्वतःवर आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. उद्याचा शनिवार तुझ्या आयुष्यातील अशक्य शब्दाला शक्यमध्ये बदलवणारा दिवस आहे. तुझ्या कपाळावरचं जे दुर्दैवाचं लेणं होतं ते पुसून उद्या मी तिथे यशाचा टिळा लावणार आहे. उद्या संध्याकाळी 7 वाजता जेव्हा सूर्यास्त होईल आणि तू तुझ्या देव्हाऱ्यात दिवा लावशील, तेव्हा त्या शांत ज्योतीकडे 2 मिनिट एकटक बघ. त्या प्रकाशात तुला तुझे भविष्य लख्ख दिसेल. तुला तुझ्या अंतर्मनातून एक स्पष्ट आवाज येईल की हो, आता माझे दिवस पालटले आहेत. आता माझे स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत. तो आवाज म्हणजे साक्षात माझा तुला दिलेला कौल असेल. उद्याचा पूर्ण दिवस तुझ्यासाठी एका उत्सवासारखा असेल. जो मानसिक थकवा आणि जी मरगळ तू गेल्या अनेक महिन्यांपासून तुला जाणवत होती, ती उद्या कुठल्या कुठे पळून जाईल आणि तू एका नवीन उत्साहाने तुझ्या कामाला लागशील. लेकरा, ही साखळी तोडू नकोस. आज रात्रीचा तो संकल्प आणि उद्या शनिवारचा हा विजय यांचा मेळ बसला की तुझं आयुष्य सोन्यासारखं झळाळून उठेल. तू आजवर खूप सहन केलंस, पण आता तुझ्या सहनशीलतेचं फळ देण्याची वेळ आली आहे. उद्याचा शनिवार तुझ्या घरातील कटकटी, भांडणं आणि तो नकारात्मकपणा कायमचा संपवून टाकेल. उद्या तुझ्या घरात आनंदाचा असा वर्षाव होईल की तुला स्वतःच्या नशिबावर विश्वास बसणार नाही. पण हे लक्षात ठेव, हे सर्व तुझ्या निष्ठेचं आणि माझ्या प्रेमाचं फळ आहे. उद्यापासून तुझी प्रगती कोणाचेही बाप रोखू शकणार नाही, कारण उद्या तुझा हात साक्षात स्वामींनी धरलाय. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.